कैवल्य बाहेर निघ, कैवल्य कैवल्य बाहेर निघ, कैवल्य बाहेर निघ, आत्ताच्या आत्ता पटकन बाहेर निघ. कशाला आरडाओरडा करतोय? एकतर कैवल्य घरात नाहीये आणि जरा शांतता ठेव. पण मी तुझ्या नावाने नाही बोललो ते स्कॉलर. पण मला त्रास होतोय, त्याचं काय? तुला तर त्रास होतोय? हो. मग तुला त्रास झाला तर आमच्यावर जो अन्याय होतो त्याच्या विरुद्ध आवाज नाही उठवायचा का आम्ही? हा, आपलं ठरलंय ना, अन्याय झाला की आवाज उठवायचा. ओय कैवल्य यार. ओय आशू, काय अन्याय झालाय तुझ्यावर? बंकस केली त्यांनी. काय केलं? बंकस केली. ते माझ्या मानेवर काही लिहिलेलं नाहीये, तरी सुद्धा त्यांनी मला सांगितलं काहीतरी लिहिलंय. मग मी पॅनिक झालो ना. काय बंकस करायचे बघ. पण बंकस नाही गेली त्याने, मानेवर लिहिलंय तुझ्या. खरं बोलला तो. माझ्या मानेवर लिहिलंय इथे? होय. काय काय लिहिलंय ते नाही सांगू शकत, पण लिहिलंय एवढं सांगतो. हा स्कॉलर, ऐक ना स्कॉलर, स्कॉलर काय? ऐक ना सांग ना काय लिहिलंय नक्की ते. कारण मीनल काय बोलली की नाही लिहिलंय, म्हणून मग मी तुला विचारायला आलो होतो. तू बोलतो की लिहिलंय, तर सांग ना मला काय लिहिलंय. तू हे विचारायला मिनलकडे गेला होतास? इथेच चुकलं तुझं. का? कैवल्याने तुझे बंकस केली आणि ते विचारायला तू मिनलकडे गेलास. हे बघ, लक्षात घे, कैवल्य आणि मिनल हे दोघही राजकीय पक्ष आहेत. पार्लमेंट मध्ये ते आपापसात खूप भांडतात, पण सामान्य माणसाची बंकस करायची वेळ आली त्यांची बरोबर युती होते. त्यामुळे कैवल्याने तुझी बंकस केली आणि मिनलने तुला वेड्यात काढलं. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे कैवल्यनीच लिहिलंय इकडे. पण कधी लिहिलं पण कैवल्यने इथे? काय तू झोपलेला असताना लिहिलं असेल. मी झोपला असता? मग मला कसं नाही कळलं? हे बघ मित्रा, तू झोपलेला असलास ना की तुझ्या अंगावरून हत्ती चालत गेला ना तरी सुद्धा तुला कळलं नाही. अच्छा 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 अच्छा, म्हणजे स्कॉलर मी झोपलो असताना हे सगळं घडलेलं आहे. येस. यायला या घरात ना झोपायची सुद्धा चोरी झाली आहे. काय काय प्रसंग येतात माझ्यावर. स्कॉलर, तू सुद्धा कैवल्यासारखी माझी बंकस करतोय ना? काय लिहिलेलं नाही ना इकडे? एक मिनिट, तुझी बंकस करण्या एवढा वेळ वाया गेलेला नाही माझा, कळलं ना? काय बोलतोय यार स्कॉलर, तू सांग ना यार काय लिहिलंय, नाहीतर मग तू. ताई 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 ताई, काय काय? बरं झालं आलीस यार. बरं ते थांब ना इथे माझ्या मानेवर काय लिहिलंय का बघ ना जरा पटकन. काय बघ. नाही हसू नको, हसू, नीट बघ हे बघ इथे ह्या प्रकाशात. काय लिहिलंय काय? कुठे काय? काहीच लिहिलेलं नाहीये. काही लिहिलेलं नाहीये काय? पण काही नाही लिहिलंय. पण स्कॉलर, तू तर स्कॉलर का बंकस करत होता माझी? ऑफकोर्स लिहिलंय. हे सांग ना त्याला लिहिलंय म्हणून. अरे नक्की सांगा ना, तुम्ही काहीतरी ठरवा तुमच्यात. आणि काय काय नाही लिहिलंय काही आशू, मी सांगितलं ना. हे काय बावळटपणा चालवलाय तुम्ही मुलींनी? हा, त्याला सांगून टाका ना लिहिलंय ते. काय बावळ? काहीच का म्हणताय तुम्ही? अरे ना, बरं झालं तू आलीस. हे काय हे इतके कन्फ्युजन करतात ना. हे बघ, माझ्या मानेवर काहीतरी लिहिलंय का नाही लिहिलंय हे सांगायचंय. सांग जरा मला पटकन इकडे. नाही, काय नाही लिहिलं. न बघताच? अरे बघितलं तरी काय दिसणार आहे तिला? काही लिहिलेलंच नाहीये. काहीच लिहिलेलं नाहीये. ए सुजय, का त्रास देतोयस रे त्याला? एक मिनिट, मला काय म्हणायचंय, हातच्या काकणाला आरसा कशाला? अरे नाही आरशात दिसत नाही, तोच प्रॉब्लेम आहे ना. मला म्हणायचंय, मोबाईल असताना आरसा कशाला? हे सुचलंच नाही मला. काय इशारे करू नको, तिकडे जा. आगाऊ पोरी. खरं ना, आपल्या घरात बघू. हे बघ काय का लिहिलंय? फॉरवर्ड करतो तुला. काही आपण आपल्या ग्रुपचा डीपी ठेवूया. शांत बसतो का जरा? आणि तुम्ही सांगायचं नाही का मला आधी? का तुम्हाला काय वाटलं मी चोर म्हणेन का तुम्हाला? अरे यार, आपल्या तसं काय करतं ताई? आणि तू तरी सांगायचं. आणि परमनंट मार्करनी लिहिले होते. नाही, इथे डळडळीत दिसतंय परमनंट मार्करने लिहिलंय. कैवल्याने वाट लावली. अरे नाही मला प्लीज एवढंसाठी सांगा की आता ते कसं जाईल? काय जाईल. फक्त सलग 10 दिवस आंघोळ करताना मान घासायची अर्धा तास. अरे बापरे, म्हणजे सलग 10 दिवस आता आंघोळ करावी लागणार?
पण यातून एक बरी गोष्ट घडली, कैवल्याने बंकस केलीये, पण यामुळे किमान याला बऱ्या सवयी तरी लागतील. थँक गॉड.